हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मँगो केक. आपण ते मँगो केक एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवूयात. आपण जर मँगो नसेल तर तुम्ही फूड कलर पण यूज करू शकतात. पण मँगो कसा आता या सीझनमध्ये मँगो जास्त चालू आहे, म्हणून त्यामुळे आपण मँगो केक बनवूयात. चला तर मग बघूया. एक बाउल घ्यायचं, तुमच्याकडे गाळणी असेल तर गाळणी घ्यायचं. मी 1 कप मैदा घेते, त्याच्यानं थोडासा कमी आहे. त्याला गाळून घेणार आहोत आपण. रवा 1/4 कप आणि मिल्क पावडर 1/3 कप. त्याला गाळून घेऊ. याच्याने गाठी पडत नाही. बीटर मशीनने तुम्ही करत असाल तर तुम्ही असं पण घेऊ शकतात. गाळायची गरज नाही त्याला. मीठ टाकूयात आणि साखर आपण याच्यासाठी पूर्ण घेतली, पिठी साखर नाही घेतली, कारण की आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. 10 मिनटं भिजत घेऊयात. थोडं थोडं आपण दूध टाकून त्याला मिक्स करून घेऊयात. अजून थोडं दूध टाकायचं. 1/4 कप कस्टर्ड पावडर टाकूया. याचा थिकनेस पण चांगला येतो. आणि फूड कलर ऑप्शनल आहे. फूड कलर मँगो केक आहे म्हणून फूड कलर मी टाकते. त्याला मिक्स करू. वन 1/4 कप ऑइल मिक्स करू. दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात. आपण याला ग्रीस करून घेऊ, ऑइल किंवा बटर. बटर पेपर सेट करून आता त्याला साईडला ठेवून देऊ. आपल्याला ओव्हनमध्ये करायचे म्हणून आपण ओव्हन प्रीहीटला ठेवून देऊ. 10 मिनिटांनंतर आपण चेक करू शकतो. झालंय, छान फुललंय ते बॅटर. रवा होता म्हणून आपण 10 मिनिटं ठेवलंय ते. इथं डायरेक्ट करायला घेतलं असतं. 1 वाटी मँगो इथं मी कट करून घेतला आहे, तो आपण मँगो टाकून द्यायचा आहे. बेकिंग पावडर 1 टीस्पून, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, व्हिनेगर 1 टीस्पून. मिक्सरमध्ये काढून घेऊ. झालंय, बघू शकता. छान रंग आलाय त्याला, मस्त. पॅनमध्ये काढून घेऊ, केक पॅनमध्ये. बघू शकता ते नंबर स्मेल पण छान येतो. आता त्याला डेकोरेट तुटी फ्रुटी आणि मी मँगो पण काढून ठेवला आहे कट करून बारीक बारीक, ते पण आपण टाकूयात. तर मिक्स करून घेऊ स्पॅच्युलाने आणि मँगो टाकून देऊ. आता ऑप्शनल आहे, मँगो टाकायचं असेल टाका, नाहीतर नाही पण टाकलं तर चालेल.
तुम्हाला मँगो टाकायचा नसेल तर मँगो एसेन्स टाकावं लागेल तुम्हाला फ्लेवरसाठी. आणि थोडासा फूड कलर बघू शकतात तुम्ही. आता वरून परत तुटी फ्रुटी छान मस्त एक नंबर. त्याला थोडं टॅप करून घेऊ, म्हणजे एअर बबल्स असतील एक्स्ट्रा ते निघून जातील. आणि आपण ओव्हन प्री हीटला लावलं होतं 10 मिनटासाठी. प्री हीट करणं गरजेचं असतं, नाही तर केक फुलत नाही. आपण 30 मिनटासाठी टाईम लावून देऊया. बघू शकता. काढूयात आपण केक. झालं आहे आपला. बघू आपण चेक करून पीठ टाकून. मस्त कलर आला एक नंबर. झाला आहे. प्लेन निघाली म्हणजे झाला आहे एक नंबर. आता गार होईल तरच काढायचं त्यातनं. गार झाला आहे थोडा. आता मी काढून घेते. साईडने चाकू फिरवून घेते, म्हणजे तो इझिली निघेल. बघू शकता एकदम इझी निघून गेला. वरून बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात. गरम आहे थोडा केक. तोपर्यंत बाय.